इंटिग्रेशन एक्स क्यूब डिवायडेड बाय एक्स मायनस वन, एक्स क्यूब डिवायडेड बाय एक्स मायनस वन. आता इथे ऍडजस्टमेंट केलंय, इथे ऍडजस्टमेंट केलंय, ठीक आहे. दरवेळेस ऍडजस्टमेंट करतीलच असं काही नाही, दरवेळेस ऍडजस्ट करतीलच असं काही नाही. मग अशा वेळेस काय करायचं, अशा वेळेस डायरेक्ट डिवाइड करायचं. डायरेक्ट डिवाइड कसं करणार, हे असं आपल्या भागाकार पद्धतीनं एक्स मायनस वन एक्स क्यूब हे असं डायरेक्ट डिवाइड करायचं. मग काय येतं इथं, पेनातली शाई संपलीच आहे. एक्स क्यूब असं हे डायरेक्ट डिवाइड करायचं. हा, मग इथे एक्स आहे, एक्स क्यूब आहे. एक्स आणि एक्स क्यूबचं लेवल बरोबर करायचे असेल तर काय करायचं, एक्सला एक्स स्क्वेअरने मल्टिप्लाय करावं लागेल. मग इथे एक्स क्यूब होत आहे ना. कशाने मल्टिप्लाय केलं, एक्स स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं. वेगळ्या पद्धतीने जातोय, या पद्धतीने जात नाहीये, कळलं का. हा, मग इथे एक्स स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं, एक्स स्क्वेअर इंटू एक्स, एक्स क्यूब, एक्स स्क्वेअर इंटू वन, एक्स स्क्वेअर. फक्त एक्सलाच कसं होणार, एक्स मायनस वन सगळ्यालाच करावं लागतंय, एक्स मायनस वन सगळ्याला करावं लागतं. काय येणार, एक्स स्क्वेअर. मग इथं येणार मायनस, प्लस एक्स क्यूब मायनस एक्स क्यूब कॅन्सल, मायनस मायनस प्लस. ते बणकरला कोणतर मेसेज करून सांगा लेक्चरला येऊ नको म्हणून, सुजाता बणकरला. एक्स क्यूब, रिमाइंडर काय राहिला, एक्स स्क्वेअर, रिमाइंडर काय राहिला, एक्स स्क्वेअर. आता परत इथं काय होणार, एक्सने मल्टिप्लाय करावं लागणार इथं, प्लस एक्सने. मग इथे एक्स स्क्वेअर होणार. एक्स स्क्वेअर होण्यासाठी काय करावं लागेल, इथं याला एक्सने मल्टिप्लाय करायचं, कशाने, प्लस एक्सने. काल तुम्हाला जमलं नाही म्हणून मी आज परत सांगतोय हे तुम्हाला, आणि सोपं एक्झाम्पल जर असेल तर समजायला अवघड जात नाही. हा, करा, एक्सने मल्टिप्लाय केलं प्लस एक्सने मल्टिप्लाय काय केल्यावर काय येईल, एक्स इंटू एक्स, एक्स स्क्वेअर, एक्स इंटू एक्स, एक्स स्क्वेअर. हा, एक्स इंटू वन एक्स, मायनसला मायनस आहे तसा, एक्स इंटू वन एक्स, मायनस प्लस एक्स स्क्वेअर कॅन्सल, मायनस मायनस प्लस, मायनस मायनस प्लस एक्स. आता काय करायचं, हा काय करायचं आहे तसं वननीच मल्टिप्लाय करायला, कारण दोघांची पॉवर समान आहे. इथं दोघांची पॉवर वेगळी होती, इथे एक्स क्यूब होता, इथे एक्स होता. फक्त दोघांची पॉवर सेम करण्यासाठी काय केलं, एक्स स्क्वेअरने मल्टिप्लाय केले, एक्स स्क्वेअरने मल्टिप्लाय केले. इथं एक्स स्क्वेअर होता, इथं एक्स होता, म्हणून एक्सने मल्टिप्लाय केलं. आता दोघांची पॉवर सेम आहे, मग काय करायचं, वनने मल्टिप्लाय करायचं, कशाने, प्लस वनने. करा, प्लस वनने मल्टिप्लाय, आहे तसं राहत आहे, एक्स मायनस वन डिवायडेड बाय, मायनस येतं इथं, प्लस एक्स मायनस एक्स कॅन्सल, प्लस एक्स मायनस एक्स कॅन्सल, मायनस मायनस प्लस, रिमाइंडर काय राहिला, वन, रिमाइंडर काय राहिला, वन. तर हे इथं पण तसंच आलेलं आहे, एक्स मायनस वन. बघा, मग हे सगळं फॉर्म्युल्यामध्ये लिहिणार कसं तुम्ही, एक्स क्यूब इज इक्वल टू, एक्स क्यूब इज इक्वल टू, हा ह्याला भाज्य म्हणतात का भाजक म्हणतात तेच कळत नाही, हा भागाकार एवढं नक्की. या दोघांचं मल्टिप्लिकेशन, कशाचा, ज्याच्याने भागलोय तो आणि जो भागाकार आलाय तो, त्या दोघांचा मल्टिप्लिकेशन, एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस वन प्लस रिमाइंडर, रिमाइंडर किती म्हणजे
बाकी किती आहे? 1 आहे, 1. एक्स मायनस 1 इंटू एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 प्लस 1. आलं का वर? एक्स क्यूबची व्हॅल्यू बघा वरची, तीच आलेली आहे, इथं प्लस 1. दोघांचा डिनॉमिनेटर जर सेम लिहिला तर असं येईल, एक्स मायनस 1 इंटू एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 प्लस 1. हे असं येईल. ठीक आहे. आता हे सांगायचं मुद्दा कारण काय की दरवेळेस इतकं सोपं एक्झाम्पल नसेल तुम्हाला -1 +1 ऍडजस्ट करण्या इतकं. हा, मग भागाकार कधी करायचं, ऍडजस्ट कधी करायचं, हे गोष्टी महत्वाचे आहेत. भागाकार कधी करायचे, ऍडजस्ट कधी करायचं, हे गोष्टी खरंच महत्वाच्या आहेत. त्याचं तुम्हाला एक थोडक्यात सूत्र सांगतो, ते लक्षात ठेवा. ठीक आहे. मग हे इथं तुम्ही एक्स क्यूबला सबस्टिट्यूट करू शकता. हे असं येत आहे, हे असंच येईल. हे सगळं केल्यानंतर या स्टेपला येत आहे, ते इथं या 2 स्टेपमध्ये आलेलं आहे, इथं काय केलंय, खाली -1 आहे, मग -1 +1 ऍडजस्ट केलं. मग एक्स -1 सेपरेट घेतला, असा 2 जणांचा ग्रुप करून. कुठल्या दोघांचा ग्रुप केलाय? या दोघांचा. एक्स क्यूब -1 हा एक ग्रुप आणि +1 हा दुसरा ग्रुप. +1 डिवायडेड बाय एक्स -1 आणि एक्स क्यूब -1 डिवायडेड बाय एक्स -1, हे असं. ठीक आहे. मग एक्स क्यूब -1चं काय केलं, 1 म्हणजे 1चा क्यूब, 1 म्हणजे काय, 1चा क्यूब. ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला वापरला. ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला बघा काय येतो तो. हा, जर येत नसेल तर कशावरनं काढणार तुम्ही? ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब. कशावरनं काढणार? ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब. याच्यावरून तुम्ही ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला तुम्ही डिफाईन करू शकता, स्वतःहून तयार करू शकता. ठीक आहे. नाहीतर असं भागलं तरी चालतंय, काही प्रॉब्लेम नाही. इथपर्यंत काही अडचण कुणाला? आय होप नसावे प्रॉब्लेम काही. मग आता इथं पण बघा, या दोघांचे भाग केले, हा एक भाग आणि हा दुसरा भाग. याला एक्स -1 ने ऑलरेडी डिवाइड केलं आणि याला पण एक्स -1 ने डिवाइड केलं. इथं एक्स -1 कॅन्सल. राहतो काय? एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1. प्रत्येकाचा सेपरेट येणार. राहतो हा दुसरा 1/x -1. तो 1/ax प्लस बी सारखा आहे. 1/ax प्लस बी चा काय येतो? लॉग ax प्लस बी डिवायडेड बाय ए. ए काय असतो? ए असतो एक्सचा कोइफिशियंट. ए काय आहे? एक्सचा कोइफिशियंट. इथं एक्सचा कोइफिशियंट किती आहे? 1 आहे, म्हणजे इथं डिवायडेड बाय 1 असणार. हा, आणि आपण ते 1 आपण घेत नसतो. ठीक आहे. लॉग एक्स -1. एक्स स्क्वेअरचा एक्स क्यूब अपॉन 3, एक्सचा एक्स स्क्वेअर अपॉन 2, 1चा एक्स आणि 1/x -1चा समजा चुकून असं आला 1/x स्क्वेअर -1. 1/x स्क्वेअर -1चा हा असा येत नाही. एक्स हवा, काय पाहिजे? एक्स पाहिजे, म्हणजे पॉवर 1च पाहिजे, मगच तुम्ही लॉगचा फॉर्म्युला वापरू शकता. स्क्वेअर, क्यूब, रूट, इनवर्स हे गोष्टी चालत नाही. एक्सचा पॉवर 1 असेल तरच तुम्ही हा फॉर्म्युला वापरू शकता. हा प्रॉब्लेम कळाला का? बघा, ते संशोधन शेकला सुद्धा कोणीतरी सांगा येऊ नको म्हणून. हा प्रॉब्लेम कळाला का? बघा, कळाला नसेल तर विचारा. इंटिग्रेशन आहे, मी स्लो जाणार आहे. ओके. हा, तर तुम्हाला मी काय सांगणार होतो? फॉर्म्युला सांगणार होतो, कसं लक्षात ठेव. समजा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर
असतील, इक्वेशनमध्ये न्यूमरेटर डिनॉमिनेटर असतील आणि ते दोन्ही पण एक्सचे पॉवर असतील, हा एक्सचा पॉवर नाहीये. हा, हे जे इक्वेशन्स आहेत इथं ते एक्सचे पॉवर नाहीये. एक्स स्वतः पॉवरला आहे. एक्स काय स्वतः हा पॉवरला आहे, बरोबर. जसं मी तुम्हाला डेरिव्हेटिव्ह मध्ये सांगितलं होतं बघा, कसं असतं, एक्स एक्स स्क्वेअर असतं, 2 रेस टू एक्स असतं, किंवा 2 रेस टू 2 असतं, किंवा x रेस टू एक्स. या प्रत्येकाचे डेरिव्हेटिव्ह कसे काढायचे वेगवेगळे तुम्हाला सांगितलं होतं. हा x रेस टू एन सारखा, हा a रेस टू एक्स सारखा, हा तर कम्प्लीट कॉन्स्टंट आहे, तो झिरोच येणार. हा, आणि याचं काय सांगितलं होतं, लॉगची प्रॉपर्टी यूज करायची. फंक्शनचा पॉवर फंक्शन, फंक्शनचा पॉवर फंक्शन, हे इथं आपण बघितलं होतं. तर इथं पण तसंच आहे की न्यूमरेटरला देखील एक्सचा फंक्शन पाहिजे, डिनॉमिनेटरला देखील एक्सचा फंक्शन, फंक्शन तर असतोच, इक्वेशन पाहिजे, इक्वेशन. म्हणजे आपलं पॉलिनॉमियल इक्वेशन पाहिजे. पॉलिनॉमियल इक्वेशन लक्षात आहे का, x रेस टू एन प्लस a इंटू x रेस टू n-1 वगैरे असं तुम्हाला लिहून दिलं होतं बघा मी. क्वाड्रेटिक इक्वेशन वगैरे अशा टाईपमध्ये पाहिजे हे. एक्सचे इक्वेशन पाहिजे, हे अशी चालत नाही. साइन कॉस देखील चालत नाही. एक्सचे इक्वेशन वर कुठलं आहे का बघूया, थांबा आपण. हा देखील एक्सचा इक्वेशन होऊ शकत नाही, कारण इथं हे स्क्वेअर रूट आहे. इथं होऊ शकतो, इथं केलेलं आहे, पण बघा डायरेक्ट भागाकार केलेला आहे. इथला भागाकार कळाला का तुम्हाला, काल मला माहित नाही, चेक करा नीट. संशोधन शेखला शेवटची वॉर्निंग द्या कोणीतरी. इथे सारखं टिक होत आहे, मला डिस्टर्ब व्हायला लागलंय. इथं पण नाही होणार. आधीच्या एक्झाम्पल मध्ये एवढंच एकच होते, ऑलमोस्ट फर्स्ट एक्झाम्पलच म्हणायचं तुमचं, की हे अशा टाईपमध्ये जर इक्वेशन आलं तर कसं सॉल्व्ह करायचं. वर पण एक्सचा इक्वेशन, खाली पण एक्सचा इक्वेशन, फक्त एक्सच पाहिजे, एक्स आणि कॉन्स्टंटचं कॉम्बिनेशन. 3 टाईप असते, वरच्या एक्सची पॉवर कमी, आणि खालच्या एक्सची पॉवर जास्त, खालच्या एक्सची पॉवर जास्त. ठीक आहे, वरच्या एक्सची पॉवर जास्त आणि खालच्या एक्सची पॉवर कमी, आणि दोन्ही पण सेम, आणि दोघांची पॉवर सेम. हा कुठल्या टाईपचा आहे, हा मधल्या टाईपचा आहे. वरचा जो एक्सचा इक्वेशन आहे त्याची पॉवर जास्त आहे, एक्स क्यूब आहे ना, आणि खाली एक्स काय आहे, x रेस टू 1 आहे. म्हणजे खाली जो एक्स आहे त्याची पॉवर कमी आहे आणि वरच्याची जास्त आहे. सो हा या टाईपचा आहे. तो मग आपण इथनं सुरुवात करू. अशा टाईपचा जर असेल, अशा टाईपचा जर असेल की न्यूमरेटरच्या एक्सची पॉवर जास्त आणि डिनॉमिनेटरच्या एक्सची पॉवर कमी, न्यूमरेटरच्या एक्सची पॉवर जास्त आणि डिनॉमिनेटरच्या एक्सची पॉवर कमी, अशा वेळी डायरेक्ट भागाकार करावा लागतो. डायरेक्ट डिव्हिजन, डायरेक्ट भागाकारचा फॉर्म्युला इथं वापरावा लागतो, जे मी तुम्हाला इथे मगाशी करून दाखवलं होतं ते. त्याशिवाय पर्याय नाही. असाच जर सोपा एक्झाम्पल मध्येच जर आला तर तुम्ही असे ऍडजस्टमेंट करू शकता. पण मग परत इथं अडताय तुमचं. हे त्यावेळेस जर सुचलं नाही तर ए क्यूब मायनस बी क्यूब, सो डायरेक्ट भागाकार करायचं, डायरेक्ट भागाकार करायचं. आता इथे दोघांची पॉवर जर समान असेल, दोघांची पॉवर जर समान असेल तर काय करायचं, तर काय करायचं, तर इथं जसं +1 -1 ऍडजस्ट केलं, ती ऍडजस्टमेंट खरं इकडं असते, या टाईपमध्ये असते. दोघांची पॉवर जेव्हा सेम आहे त्या टाईपमध्ये खरं तर ऍडजस्टमेंट असते ती. त्याचे पण प्रॉब्लेम पुढे आहेत, पण आताच मुद्दाम तुम्हाला सांगून ठेवतोय. पुढचे टर्म ऍडजस्ट करायचे, एक्सच्या पुढचे टर्म जे आहेत त्या बघा इथं, एक्सच्या पुढचे टर्म ऍडजस्ट करायचे. ऍडजस्ट काय करायचं, जे डिनॉमिनेटरला आहे तेच, म्हणजे
फॉर एक्झाम्पल हे असं असेल x+2 डिवायडेड बाय x+5 याचा इंटिग्रेशन तुम्हाला विचारले. ठीक आहे, याचा इंटिग्रेशन मला 1 मिनिट देता का? इथं फारच गिचमीट होईल. मी ह्याच्यावर करतो, ब्लँक पेजवर एका. आता जरा व्यवस्थित इथं आपण करू शकतो असं. ठीक आहे, dx dx. आता इथं जो बघा या टाईप मधला आहे, या टाईप मधला की एक्सची पॉवर इथं देखील 1 आहे, इथं देखील 1 आहे. मग अशा वेळेस काय करायचं, जो डिनॉमिनेटर आहे तो न्यूमरेटरला पण तसाच ऍडजस्ट करायचा. डिनॉमिनेटरला काय आहे, डिनॉमिनेटरला एक्स आहे की जो न्यूमरेटरमध्ये पण आहे, प्लस डिनॉमिनेटरला काय आहे 5 आहे. ऍडजस्ट करायचं, डिनॉमिनेटर सारखा वर ऍडजस्ट करायचं न्यूमरेटरला, पण न्यूमरेटरची व्हॅल्यू चेंज होऊ नये. न्यूमरेटरला काय x+5 पाहिजे. ठीक आहे, x+5 घेतलं, जो डिनॉमिनेटरला आहे तोच न्यूमरेटरला ऍडजस्ट केला x+5, पण त्याच्यामुळे याची व्हॅल्यू चेंज होऊ नये आपलं. याची व्हॅल्यू मग काय करावं लागेल, हे असं +5 - 3 +5 - 3 काय झाला, +2 झाला. म्हणजे न्यूमरेटर आहे तसा राहिला आणि जो डिनॉमिनेटरला x+5 आहे तो आहे तसा राहतो, तो आहे तसा राहतो. डिनॉमिनेटर आहे तसा राहील, न्यूमरेटर फक्त ऍडजस्ट केलं. न्यूमरेटर कसं ऍडजस्ट केलं, डिनॉमिनेटरच्या प्रमाणे ऍडजस्ट केलं. रेफरन्स काय घेतलाय, न्यूमरेटरसाठी डिनॉमिनेटर घेतलाय. बघा x+5 तर आलंच आणि x+2 ही व्हॅल्यू पण चेंज झाली नाही. म्हणजे ऍडजस्टमेंट कुठं करायची असती, इथं करायची असते, कारण एक्सला एक्स आहेच आहे. मग आता 2 ग्रुप करायचे यांचे, x+5चा ग्रुप एक, -3चा एक. इंटिग्रेशन x+5 आणि डिनॉमिनेटर सेपरेट करून टाकायचं ग्रुप करून, x+5 डिवायडेड बाय x+5 डिवायडेड बाय x+5 dx. इंटिग्रेशन पण सेपरेट घेऊन टाकायचे, मायनस इंटिग्रेशन 3/x+5 dx. कळालं काय काय केलं, हे दोघांचे ग्रुप सेपरेट केलं आणि दोघांचा ग्रुप सेपरेट करून डिनॉमिनेटर पण सेपरेट लिहिलं. दोघांचा डिनॉमिनेटर कॉमन आहे ना x+5, तो पण सेपरेट लिहिला आणि इंटिग्रेशन सेपरेट लिहिलं. इंटिग्रेशन सेपरेट लिहिलं, x+5 ला x+5 कॅन्सल, राहतो 1. हा 3 कॉन्स्टंट आहे तो आला बाहेर, 3 कॉन्स्टंट आहे बाहेर आला, हा असा राहतो. मग 1/x+5 dx. x+5 dx. इकडे हा तर कॅन्सल झाला, इथं dx राहिला आहे तसा, इथं इंटिग्रेशन मध्ये मायनसला मायनस आहे तसा. इंटिग्रेशन 1 dx x मायनस 3 ला 3 आहे तसा, 1/x+5चा लॉग सारखा आहे, 1/ax+b सारखा आहे, ax+b. मग याचं मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो, लॉग x+5. याचं काय येईल, मनाने एक्झाम्पल तयार केलं होतं आणि ते सॉल्व्ह केलेलं आहे. लॉग x+5 dx. हे अशी खरी ही ऍडजस्टमेंट आहे. सो तुम्ही ऍडजस्टमेंट dx नाही, सॉरी,
dx नाही प्लस सी. ही ऍडजस्टमेंट कुठं करणार तुम्ही? या टाईपमध्ये. जेव्हा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांची पॉवर समान असते तेव्हा तुम्ही अशी ऍडजस्टमेंट करायची. ही डिनॉमिनेटरला रेफरन्स धरून न्यूमरेटरमध्ये ऍडजस्टमेंट करायची. डिनॉमिनेटर आहे तसा न्यूमरेटरमध्ये ऍडजस्ट करायचा. असा ऍडजस्ट करायचा की न्यूमरेटरची व्हॅल्यू बदलू नये. ठीक आहे. इथं डायरेक्ट भागाकार राहता राहिला कोण आता? हा. हे जे आहे हे आपल्याला पुढं सबस्टिट्यूशन मध्ये बघायचं आहे. हा पुढच्या इंटिग्रेशनचे जसे पुढचे टाईप येतात तसं हे आपल्याला येत जाणार आहे. हा म्हणजे न्यूमरेटरची पॉवर जास्त, न्यूमरेटरची पॉवर कमी, डिनॉमिनेटरची पॉवर जास्त. हे आपल्याला पुढं काही मेथड आहेत, काही सबस्टिट्यूशन आहेत, त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. हे दोन तर कळाले. हे आपल्याला पुढे येणारच आहे. हा देखील येणार आहे अजून. म्हणजे तसं बघाल तर सगळेच येणार आहेत, पण सुरुवातीला हे दोन येतील कारण ह्यांचं सेपरेट सबस्टिट्यूशन आणि ह्याचं पार्टच वेगळं आहे पूर्ण. सो हे दोन कळाले का बघा? हे दोन कळाले का? सगळ्यांना समजले? तर मग हे सगळं क्लीन करून टाकतो. इथं मधली मेथड वापरली होती आपण. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा, इझी आहे, काही अवघड नाही आहे. डिनॉमिनेटर सेम आहे, सेपरेट घेतला. डिनॉमिनेटर सेम आहे, सेपरेट घेतला. पॉवर सेम आहे, कॉमन घेतला. दोघांचा पण पॉवर एक्स आहे, दोघांचाही पॉवर एक्स आहे. इथे तो कॉमन घेतला. इथे पण दोघांचा पॉवर एक्सच आहे, तो कॉमन घेतला. हा 3/5 ब्रॅकेट रेस टू एक्स हा ए रेस टू एक्स सारखा आहे. ए रेस टू एक्स सारखा आहे बघा. त्यांचे फॉर्म्युला ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए. 1 मार्काचा प्रॉब्लेम आहे हा. 1 मार्काला प्रॉब्लेम विचारू शकतात, फार फार तर 2 मार्काला. त्यामुळं याच्यात काही जास्त नाही आहे या प्रॉब्लेममध्ये. इथे जर कुणाला काय या प्रॉब्लेममध्ये कुणाला काय अडलं तर विचारा, कुठलं काय स्टेप अडली तर. नाही आहे मग पुढे जायचं. ओके, जाऊया पुढे. हा आता हे आले खरे प्रॉब्लेम. हे पण का खरे म्हणतो? कारण आता ट्रिग्नॉमेट्रिक ऍड झालं इक्वेशन मध्ये. ट्रिग्नॉमेट्रिक ऍड झालेलं आहे. कॉस क्यूब एक्स, कॉस क्यूबचा फॉर्म्युला आपल्याला माहित नाहीये. मग कॉस क्यूबचा फॉर्म्युला आपण कॉस 3 थिटावरनं डिफाईन केला. इथं कॉस 3 थिटावरनं डिफाईन केलाय. म्हणजे बघा हा -3 कॉस ए इकडे गेला, हा +3 झाला. हे बघा +3. वर ए लिहिलाय, खाली एक्स लिहिलाय. तुम्ही इथं एक्स कन्सिडर करू शकता एच्या जागी वर पण. त्यानंतर इकडचा मल्टिप्लिकेशनचा 4 इकडं आला, डिव्हिजन झाला 1/4. कशाची व्हॅल्यू मिळाली? कॉस क्यूबची व्हॅल्यू मिळाली. कॉस क्यूबची तुम्हाला व्हॅल्यू मिळाली. सबस्टिट्यूट केली ही कॉस क्यूबची व्हॅल्यू. आता इंटिग्रेशन घेताना जो कॉन्स्टंट आहे तो बाहेर लिहायचा, कायमच बाहेर लिहायचा. हा बघा इथे किती शॉर्टकट मारलाय. डायरेक्ट तुम्हाला सांगितलं, इथं 2 स्टेपमध्ये आन्सर दिलाय. आपण एक एक स्टेप जाऊया.
1/4 कॉन्स्टंट बाहेर आला. इंटिग्रेशन कॉस 3x, इंटिग्रेशन कॉस 3x, हे बघा जरा इथं dx, कॉसचा इंटिग्रेशन साइन, साइन 3x. पुढे काय त्याच्या पुढे काहीतरी दिसतोय का, एक डिवायडेड बाय 1/3, डिवायडेड बाय 3. हा, जे 3 ने डिवाइड केलंय का. एक्सचा कोइफिशियंट बघा काय आहे, एक्सचा कोइफिशियंट 3 आहे. तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे जो एक्सचा कोइफिशियंट असतो त्याच्याने डिवाइड करायचं, त्याच्याने काय करायचं, डिवाइड करायचं. तेच केलं इथं. हा 3 पण कॉन्स्टंट आहे, तो आहे तसा राहिला. कॉसचा डेरिव्हेटिव्ह साइन, कॉसचा डेरिव्हेटिव्ह साइन असं आहे तसं ठेवू शकता, किंवा त्यांनी काय केलं, परत 1/4 परत आतमध्ये घेतलं. काय फरक पडत नाही, आहे तसं ठेवलं तरी चालतंय. कॉस क्यूबचं कळायला काय, काही जण पुढचं पण बघत असतील, चांगली गोष्ट आहे, नाही असं नाही. ज्यांना कळलं नाही त्यांनी विचारू शकता कॉस क्यूबचं. रोज 5-6 एक्झाम्पलच घेईन, जास्त घेत बसणार नाहीये. आणि अजून आपल्याला पण मी, तुम्ही जर म्हणत असाल सर डिलीटेड सिलेबस बघून हे करा, तर मी तसं काही करणार नाही. आधीच तुम्हाला सांगितलेलं आहे, सगळंच घेणार आहे मी, डिलीटेड असू दे नसू दे. कारण हे इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह तुम्हाला भविष्यासाठी महत्वाचं आहे, म्हणून मी त्यात हायगाय करणार नाही. नेक्स्ट, हा इंटिग्रेशन ऑफ स्क्वेअर रूट 1 प्लस साइन 3x. हा, आता हे डेरिव्हेटिव्ह मध्ये अशा टाईपचे प्रॉब्लेम तुम्हाला झालेत बघा. बरोबर का. आता इथं 1 प्लस कॉस असला असता तर तुम्ही 1 प्लस कॉस थिटाचा फॉर्म्युला वापरला असता, पण 1 प्लस साइन थिटाचा कुठला फॉर्म्युला नाहीये. अशा वेळेस आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये काय करायचो, तेच इथं करायचं. 1चा फॉर्म्युला सबस्टिट्यूट केला. हा, साइन थिटाचा फॉर्म्युला आठवतोय का, साइन थिटा, साइन थिटाचा फॉर्म्युला काय आहे, 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2 इंटू काय, कॉस थिटा बाय 2. मग इथं थिटा किती आहे, थिटा आहे 3x, थिटा किती आहे, 3x आहे. बघा हा आणि हे साइन 3x, 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2. हा, मग 1. मग इथं देखील, इथं आपण 3x/2 आलाय. आता अँगल किती आहे, 3x/2. सो इथला देखील अँगल काय घेतलंय, 3x/2. जेव्हा तुम्ही 1चा फॉर्म्युला वापरता तेव्हा फक्त काळजी काय घ्यायची असती, कॉस आणि साईनचा अँगल सेम पाहिजे. काय पाहिजे, अँगल सेम पाहिजे. हा, तो किती का असू दे, म्हणजे कॉस स्क्वेअर 100 प्लस साइन स्क्वेअर 100 1च येणार आहे. कॉस स्क्वेअर 10 प्लस साइन स्क्वेअर 10 1च येणार आहे. कॉस स्क्वेअर 1000 प्लस साइन स्क्वेअर 1000 1च येणार आहे. सो थिटा किती आहे हे महत्वाचं नाहीये, थिटा काय आहे हे महत्वाचं नाहीये, तर दोघांचा थिटा सेम पाहिजे, दोघांचा अँगल सेम पाहिजे, हे महत्वाचं आहे. मग तो काही घ्या. मग याच्या रेफरन्सने आपण 3x/2 घेतला, सगळ्याचा सेम पाहिजे म्हणून, सगळ्याचा सेम होऊन जाईल म्हणून 3x/2 घेतला इथे. मग आता हा कुणासारखा झाला, हा असा a² प्लस 2ab प्लस b², a² प्लस 2ab प्लस b² कशाचा फॉर्म्युला आहे, a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा, a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. हा, स्क्वेअर गेला, स्क्वेअर रूट गेला, कॉस 3x/2 प्लस साइन 3x/2. हा, आता कॉसचा इंटिग्रेशन साइन, कॉस 3x/2 चा इंटिग्रेशन साइन 3x/2 आणि एक्सचा कोइफिशियंट काय बघा, 3/2 आहे. त्याच्याने डिवाइड केलं का, इथं 3/2 ने इथं डिवाइड केलं.
इथं पण तेच आहे. सो जिथं जिथं एक्सला कोइफिशियंट आहे तिथं तिथं त्याच्याने डिवाइड केलं जातायच. विसरलात तर आन्सर चुकलं तुमचं. इथं काहीच म्हणजे ऑप्शनच राहणार नाही तुमच्या समोर मार्क मिळवण्यासाठी. चुकलं ते चुकलंच मग. ठीक आहे. सो हे एक्सला कोएफिशियंट आहे का नाही, असेल तर काय आहे ते जरा नीट विचार करून बघायचं. शेवटचा प्रॉब्लेम बघूया. हा, साइन रेस टू 4. साइन रेस टू 4 तर आपल्याला कुठलाच फॉर्म्युला माहित नाहीये. कसं ऍडजस्ट केलंय बघा. इथं इथं ऍडजस्टमेंट कशी केली आहे बघा साइन रेस टू 4 ची. साइन स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर केलंय. रेस टू 4 म्हणजे काय? रेस टू 4 म्हणजे साइन स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. साइन स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. आता हे बाहेरचा जो स्क्वेअर आहे तो आहे तसा राहू दे सध्या. साइन स्क्वेअर म्हणजे 1 मायनस कॉस स्क्वेअर. साइन स्क्वेअर म्हणजे काय? 1 मायनस कॉस स्क्वेअर. ठीक आहे. किंवा साइन स्क्वेअरचा दुसरा फॉर्म्युला जर इथं वापरलं, आपल्याकडे याचा फॉर्म्युला आहे बघा, 2 साइन स्क्वेअर एक्स 1 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स 1 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू कॉस 2x. कॉस 2x हा फॉर्म्युला आहे, बरोबर का? मग काय केलं? मायनस टू साइन स्क्वेअर एक्स दुसऱ्या साईडला नेलं आणि कॉस 2x या साईडला आणलं. मग काय झालं? 1 मायनस हा प्लस इकडे आले की मायनस झाला. कॉस 2x इज इक्वल टू हा मायनस तिकडे गेल्यावर प्लस 2 साइन स्क्वेअर एक्स 2 साइन स्क्वेअर एक्स. मग हा 2 इकडे आला खाली, 2 इकडे आला खाली, हा 2 इथला जातो. मग साइन स्क्वेअरचा फॉर्म्युला मिळाला आपल्याला. काय साइन स्क्वेअर एक्सचा? 1 मायनस कॉस 2x अपॉन 2. हा इथंच आहे बघा, 1 मायनस कॉस 2x अपॉन 2. मग हा जो 1/2 कॉन्स्टंट आहे तो इथं बाहेर लिहिला, पण त्याचा देखील स्क्वेअर आहे ना. 1/2चा देखील स्क्वेअर आहे. 1/4 बाहेर आला. 1/4 बाहेर आला. मग आता काय केलं? यांचा स्क्वेअर आहे, यांचा स्क्वेअर आहे. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस 2 ए म्हणजे 1 आहे, ए बी प्लस याचा स्क्वेअर म्हणजे बी स्क्वेअर. याचा स्क्वेअर म्हणजे काय? बी स्क्वेअर. कॉस स्क्वेअर 2x. कॉस स्क्वेअर 2x देखील फॉर्म्युला माहित नाहीये, तो कशावरून डिफाईन केला? मग 1 प्लस 2 कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू, आठवतो का तो? सॉरी, 2 1 प्लस 2 कॉस स्क्वेअर एक्स ना. कुठला फॉर्म्युला मीच विसरल्यासारखं झालंय. 1 प्लस कॉस 2 थिटा इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थिटा. हा, 1 प्लस कॉस 2 थिटा इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थिटा. हा फॉर्म्युला आहे. 1 प्लस कॉस थिटा 1 प्लस कॉस 2 थिटा इज इक्वल टू, किंवा कॉस 2 थिटा ऐवजी कॉस 2x घेतलं तरी चालतंय. 2 कॉस स्क्वेअर थिटा 2 कॉस स्क्वेअर थिटा एक्स घेतलं तरी चालेल. आता आपल्याला कॉस स्क्वेअर 2x पाहिजे. कॉस स्क्वेअर 2x, थिटाच्या ऐवजी 2x आहे. थिटाच्या ऐवजी किती आहे? 2x. इथं पण थिटाच्या ऐवजी 2x जर घेतला, 2 इंटू 2 4x होणार. मग इथं काय होणार? 4x. हा 2 इकडे खाली आला, डिवायडेड बाय 2. बघा,
हा जो आहे तो कॉस स्क्वेअर 2x चा फॉर्म्युला झाला. कॉस स्क्वेअर 2x चा फॉर्म्युला. मग 1/2 इथं बाहेर घेता येत नाही कारण कॉमन नाहीये. याला देखील 1/2 नाहीये. सो आपण हा 1/2 आत घेतला. 1/2 इंटू 1 1/2. याला पण 1/2 ने मल्टिप्लाय. मग आता काय केलं, 1 प्लस 1/2. तर बघा हा 1 प्लस 1/2 आहे. 1 प्लस 1/2 3/2. 3/2 मायनस 2 कॉस 2x प्लस 1/2 कॉस 4x प्लस 1/2 कॉस 4x. आता मग काय केलं, प्रत्येकाचा सेपरेट इंटिग्रेशन घेतलं. प्रत्येकाचा 3/2 चा इंटिग्रेशन x 3/2 x. 1/4 अजून देखील बाहेरच आहे. x झालं, -2 कॉन्स्टंट आहे तसा राहिला. कॉसचा साइन, इथं एक्सचा कोइफिशियंट 2 आहे म्हणून 1/2. 2 ने डिवाइड केलं. एक्सचा कोइफिशियंट 2 आहे सो 2 ने डिवाइड केलं. इथे 1/2 आहे तसा. कॉसचा साइन, एक्सचा कोइफिशियंट 4 आहे, 4 ने डिवाइड केलं. 4 ने डिवाइड केलं. काय राहिलं आता सिम्प्लिफिकेशन. 1/2 इंटू 1/4 1/8. 1/8. 3/2 x मायनस साइन 2x. हा 1/4 जो बाहेर आहे तो बाहेरच ठेवायचा. आत घेतलं तरी चालेल, नाहीतरी नाही. ठीक आहे. 3/2 x मायनस साइन 2x प्लस 1/2 साइन 4x प्लस c. प्लस सी कधी यूज केलाय बघा, जेव्हा तुम्ही इंटिग्रेशनचा फॉर्म्युला अप्लाय केला तेव्हाच प्लस सी आलाय. फॉर्म्युला अप्लाय केल्यानंतरच प्लस सी लिहायचा, तेव्हाच लिहायचं विसरायचं असं पण करायचं नाही. सो प्लस सी सगळ्याचा कॉमन लिहिलाय ते आधी सांगितलं होतं. फक्त प्लस सी कधी लिहायचं, जेव्हा तुम्ही फॉर्म्युला अप्लाय कराल तेव्हा. ठीक आहे. मग आज किती प्रॉब्लेम झाले, 13. म्हणजे 5-6 झाले असतील. त्याचा परत स्टडी करा, लिहून सेंड करा.